वंदे मातरम सोशल मीडिया परिवार. तर मी ना अशा ठिकाणी आता आलेली आणि माझ्या खूप जुन्या आठवणी माझ्या ताज्या तवान्या झालेल्या आहेत. आणि मी शिवाजीनगर वाशीनाका इथे आलेली आहे. आणि मला असं वाटतं की कमीत कमी नाही म्हटलं तरी 2003-4ला मी इकडे राहत होती. आणि हे सगळे माझे शेजारी आहेत महिला. आणि मला खूप छान वाटलं आज. आणि एवढ्या वर्षानंतर आल्यानंतर तोच जिव्हाळा तेच प्रेम इथे भेटलं म्हणून मी खूप आनंदात आहे. तर ह्या मावशी खूप जुन्यात बघा, तुम्हाला बोला मावशी काय बोलता. आमच्या आम्हाला पोरगी परत भेटली पण झालं बेलाय चाललंय काय बोलणार आहे. आणि माझ्याबद्दल काय बोला. तुझ्याबद्दलच बोलती, तूच आमची मुलगी आहेस ना. मग आमची मुलगी आली जरा बरं वाटलं ना, भेटलीस केलीस जरा आनंद झाला. बरं वाटलं, आनंद झाला. आनंद झाला आम्हाला जरा. आणि मी इकडे होती त्यावेळेला ही बघा ही आहे ना, ही इकडे माझी ना एक सुगरा नावाची एक सून आहे. ती सुगराची सून आहे. पण सुगरा नावाची जी एक महिला होती ना, म्हणजे ती आता मैत्रीण झाली आहे. पण तिचं माझ्या बरोबर ना एक 22-23 वर्षापूर्वी भांडण झालेलं जोरदार. आणि ती इकडची दादा होती आणि ही त्या दादाची सून आहे. आणि हिने मला तेव्हा बघितलेले, पण मला वाटतं फर्स्ट टाइम माझ्याशी बोलले. म्हणजे हिला पण हिच्या सासूचा सासरवास होता. परंतु आता कसं जमाना बदललाय, आता सुनांचं राज्य आलेलं आहे, आमच्या सासू लोकांचं राज्य गेलेलं आहे. तर हे बघा. आणि हा सगळा एरिया आहे बघा. आणि हे सगळ्या ही गल्ली आहे. आणि इथे आम्ही असं बसून आज खूप गप्पा मारल्यात. खूप मला छान वाटलं. ह्या फार आधीपासून मला ओळखतात, म्हणजे भारती मावशी. ह्या भारती मावशी आहेत आणि खूप छान आहेत. या भारती मावशी समजूतदार होत्या, समजून घेणाऱ्या होत्या. बघा, जेव्हा मी इकडे आली होती 2003-2ला इकडे राहिला, त्यावेळेला इथे पाण्याचा प्रश्न होता. परंतु तो पाण्याचा प्रश्न आजही इथून सोडवला गेला नाहीये, सुटला नाहीये. तर आता हे मला सगळेजण काय म्हणतात, ते तुम्ही इलेक्शनला उभे राहा. तर हे इलेक्शनला इथे मला उभं राहायला सांगतात आहे. परंतु जे पण कोणी इकडे इलेक्शनला उभे राहणार असतील या वॉर्डातून, शिवाजीनगर वाशीनाका इकडे, यांनी लवकरात लवकर पाण्याची सोय इकडे करावी. बरोबर भारती मावशी, बोला काय म्हणायचंय तुम्हाला. पाण्याची सोय पाहिजे आम्हाला. तर इकडे अजूनही इथे टाटा कॉलनीचं पाणी आहे. टाटाचं इकडे पाणी घेतात. आणि तेव्हाही माझं भांडण जे हिच्या सासूबरोबर झालेलं पाण्यावरूनच झालेलं. ठीक आहे. तर आजही मला वाटतं की पाण्याचा प्रश्न